गट क्रमांक 3 यांनी आजच्या आनंदाई शनिवार अंतर्गत पुस्तक प्रदर्शनामध्ये हे एक मानवी प्रतिकृती तयार केली आहे ग्रंथांपासून। बघा लेकरं किती कल्पक असतात आणि या कल्पकतेतून त्यांनी ही रचना तयार केली आहे। त्यांच्या वाट्याला आलेले ग्रंथ त्यांना दिलेले त्या ग्रंथातून ही निर्मिती केली। आपण आता या गटाच्या प्रमुखाशी आपण चर्चा करणार आहोत। हां या कल्याणी या बाजूला या थोडंसं। हां नमस्कार, मी कल्याण कृष्णा आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी पडते आणि त्याचबरोबर या गटाची प्रमुख। आम्ही जेव्हा एक ग्रंथ बाहेर आणले होते तेव्हा मी सर्वांना विचारलं की आपण कशाच आकार देऊ, तेव्हा सर्वांनी ठरवलं की पुस्तक। आणि आम्ही पुस्तकच का ठरवलं, कारण की पुस्तकं जे असतात ते माणसांना माहिती देतात आणि आज ग्रंथ प्रदर्शन होतं, त्याच निमित्ताने आज आम्ही हे माणूस तयार केलं। जेव्हा आम्ही माणूस तयार करत होतो तेव्हा आम्ही काही पुस्तकांना चाळलं आणि त्याच्यामधून आम्हाला माहिती पण मिळाली। ती म्हणतात ना, पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात। पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, भविष्याच्या। तसंच या पुस्तक पण आपल्याला माहिती सांगतात। आणि मला असं वाटतं की माणसाचं जे काही जीवन असेल, पूर्ण जीवन एका पुस्तकासारखं आहे। बघा इथे गांधी बापूंची आत्मकथा आहे, तसंच आपलं पण अशी आत्मकथा असावी, पण त्याची प्रेरणा फक्त पुस्तकातूनच भेटतं। आणि थोड्या वेळानंतर आमचे काही चिमुकले जे मित्र आहेत ते हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणार आहेत आणि त्यांना कोणते पुस्तक आवडेल मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना निश्चितच चांगल्यात चांगले पुस्तकं आवडतील। आणि आम्हाला पण मजा आली हे प्रदर्शन मांडत असताना। मलाच नाही तर माझ्या पूर्ण गटाला मजा आली करत असताना। ओके, अगदी छान। आणि आमच्या वाट्याला एकूण 94 पुस्तकं आली। 94 पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही हा माणूस ग्रंथरूपी माणूस तयार केला आहे। कल्याणी, तुझ्या मनातला तो विचार मला फार आवडला की माणूस हा स्वतःच एक पुस्तक आहे की नाही। प्रत्येक माणूस हा एक पुस्तक आहे आणि त्याचं जीवन म्हणजे पुस्तक आहे। खूपच ग्रेट, आपण चांगला विचार तुम्ही या माध्यमातून मांडला आहे। तुमचं सर्व शिक्षकांच्या वतीनं फार फार कौतुक। तुम्ही खूप छान पद्धतीची निर्मिती केली आहे। तुमच्या गटाचं अभिनंदन।